येस, तर प्रॉब्लेम नंबर 3 आपल्याला बघायचा आहे. रुचा अँड जुईली आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. बघा मित्रांनो, इथं पहिला पॉइंट आहे या प्रॉब्लेम मधला, की दोन पार्टनर आहेत, एकीचं नाव आहे रुचा, दुसरीचं नाव आहे जुईली, आणि या दोघांचा प्रॉफिटचा शेअरिंगचा रेशो कसा आहे, तर या दोघांचा प्रॉफिटचा शेअरिंग रेशो जो आहे तो कॅपिटल रेशो मध्ये ते शेअर करतात. याचा अर्थ काय होतो, एक सेकंड जस्ट त्याला हायलाइट करूया. याचा अर्थ काय होतो, की ते जे दोन पार्टनर आहेत, ते दोन पार्टनर त्यांचे प्रॉफिट लॉस कसे शेअर करतात, तर ते दोन पार्टनर त्यांचे प्रॉफिट लॉस त्यांच्या कॅपिटलच्या प्रमाणामध्ये शेअर करतात. ठीक आहे, म्हणजे जे त्यांचं कॅपिटल आहे व्यवसायाचं त्याच्यानुसार ते शेअर करतात. आता बघा, कॅपिटल तुम्हाला दिलं असेल, तर दिलेल्या कॅपिटलवरनं रेशो कसा फाइंड आउट करायचा, आपण त्याची वर्किंग नोट करणार आहे, ते आपण बघणार आहे. तर यात लक्षात घेण्यासारखा मुद्दा काय, की दोन पार्टनर प्रॉफिट कसा शेअर करतात, तर कॅपिटल रेशो मध्ये शेअर करतात. From the following trial balance and adjustments, you are required to prepare final account. आणि खालील जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ट्रायल बॅलन्स दिलाय आणि ऍडजस्टमेंट दिल्यात, यावरून तुम्हाला फायनल अकाउंट बनवायला सांगितले. दॅट मीन्स तुम्हाला ट्रेडिंग, पीएल, बॅलन्स शीट, पार्टनर्स कॅपिटल ही रेग्युलर अकाउंट जे आहेत आपले तिथं बनवायचे आहेत. बघा, रेग्युलर ट्रायल बॅलन्स आहे, इथे एक डेबिट साईडला काही पॉईंट दिलेले आहेत, इथं क्रेडिट साईडला काही पॉईंट दिलेले आहेत, आणि खाली ऍडजस्टमेंट दिलेत. पहिलं आपलं काम काय, तर ऍडजस्टमेंट बघा, कशाला ऍडजस्टमेंट आहे बघून त्याला टिक मार्क करून घ्या. नंबर 1 आहे, क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ऍट 88,000 कॉस्ट प्राइस, 90,000 मार्केट प्राइस. याला टिक मार्क करण्याची गरज नाही, सोडून द्या. 2 नंबर, रुचा अँड जुईली विथड्रॉन फ्रॉम बिझनेस 3,000 2,000 रिस्पेक्टिव्हली फॉर देअर पर्सनल यूज. याला पण टिक मार्क करण्याची गरज नाही, सोडून द्या. पुन्हा मी एक्सप्लेन तुम्हाला करतो. नंबर 3, डिप्रिसिएट मोटर व्हॅन बाय 5%, प्लांट मशिनरी बाय 7%. बघा, मोटर व्हॅन आणि प्लांट मशिनरी या दोन गोष्टीला ऍडजस्टमेंट आहे, मी इथं टिक मार्क करतो. मोटर व्हॅनला पहिली ऍडजस्टमेंट आहे नंबर 1, आणि इथं लास्टला दिले बघा प्लांट मशिनरी, तर त्याला एक ऍडजस्टमेंट आहे, त्याला पण आपण इथं टिक मार्क करून घेऊया. बघा, तुमच्याकडे पुस्तक असेल तर जस्ट एक याला टिक मार्क जस्ट करून तुम्हाला ठेवायचे आहे. 4 नंबर, आरडीडी सांगितलंय, रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स ऑन डेटर्स 5% इज टू बी क्रिएटेड. बघा, डेटर्सवर आरडीडी कायम येणारे ऍडजस्टमेंट आहे, तर डेटर्स इथं दिलेत बघा खालून 4 नंबरला, 5 नंबरला, तर याला टिक मार्क करून इथं ठेवूया आपण. डेटर्सला एक ऍडजस्टमेंट आहे. चलो देन पुढे बघा, आउटस्टँडिंग वेजेस, आउटस्टँडिंगची ऍडजस्टमेंट कायम असते, ही वेजेसला आहे, तर आपण वेजेसला टिक मार्क करूया. वेजेस कुठे दिलेत बघा, इथं आहेत वर्ण 4 नंबरला, वेजेस अँड सॅलरीज असं आहे इथं हे, तर याला टिक मार्क करून ठेवा, ऍडजस्टमेंट आहे. देन नेक्स्ट वन, गुड्स ऑफ ₹6,000 परचेस्ड ऑन क्रेडिट, नो एंट्री वॉज फाउंड इन बुक्स ऑफ अकाउंट. काहीतरी परचेसला ऍडजस्टमेंट दिसते, परचेसला टिक मार्क करून ठेवा. परचेस इथे 1 नंबरला दिलेला आहे. ओके, तर बघा मित्रांनो, मी ऍडजस्टमेंटला इथे टिक मार्क करून घेतला. प्रॉब्लेम पहिल्यांदा काय करायचा, तर दिलेला प्रॉब्लेम जो आहे तो पहिल्यांदा वाचून घ्यायचा, काय ऍक्च्युली आपल्याला दिलेलं इन्फॉर्मेशन दिलेली काय आहे, आणि त्यावर आपल्याला प्रोसेस करून नेमकं कुठले अकाउंट कशा पद्धतीने बनवायला सांगितले हे बघायचं. दरवेळेला सेमच इन्फॉर्मेशन दिलेली असते, ट्रायल बॅलन्स दिलेला असतो, ऍडजस्टमेंट दिलेले असतात, त्याच्यावरनं आपल्याला फायनल अकाउंट जे आहेत ते आपल्याला तिथं बनवायचे असतात. सो त्या दृष्टीनं आपण काय केलंय, प्रॉब्लेम वाचला, ऍडजस्टमेंटला टिक मार्क केला, आणि आता प्रॉब्लेम आपण सोडवणार आहे. इथपर्यंतचा भाग झालेला. प्रॉब्लेम समजला का तुम्हाला सगळ्यांना? प्रॉब्लेम समजला का, इन द सेन्स रीडिंग जे प्रॉब्लेमचं केलं ते समजलं का? शिकवलेलं अजून नाहीये. सगळे रेडी असाल तर स्टार्ट करूया. तर सगळ्यांनी एकदा सांगा, जर सगळ्यांचं झालं असेल इथपर्यंत, सगळ्या गोष्टी कळायला असेल, सुरुवात आपण करूया. यस, आदित्य, अथर्व, सानिका, हर्षदा, सृष्टी, अनुजा, सानिका सूर्यवंशी, श्वेता, श्रुती महाडिक, प्राची, साक्षी, अनु, सानिया, अथर्व. यस 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 यस, प्रांजली, गुड. चलो, तर काय हरकत नाही, सगळ्यांचं बऱ्यापैकी झालेलं आहे, सगळे आहेत बऱ्यापैकी ह्याच्या बरोबर. तर काय, सुरुवात करूया आपण. ठीक आहे, सुरुवात करताना आपण मित्रांनो मेजर पोस्टिंग जे आहे आपलं ते 3 गोष्टींमध्ये येतं. एक ट्रेडिंग, दुसरं प्रॉफिट अँड लॉस, आणि तिसरं आहे आपलं बॅलन्स शीट. ट्रेडिंग अकाउंटला एखाद्या गोष्टीचं पोस्टिंग तुम्ही कधी करता, तर ज्या वेळेला जर फॅक्टरीच्या रिलेटेड खर्च असेल, उत्पादनाशी, प्रोडक्शनशी रिलेटेड जर तो खर्च असेल, तर तुम्ही त्याला लिहिता ट्रेडिंग अकाउंटला.
पीएल अकाउंटला कधी पोस्टिंग करतात, जर तो खर्च ऑफिसमध्ये होत असेल, इन्कम ऑफिसमध्ये जनरेट होत असेल, तर त्याला तुम्ही लिहिता पीएल अकाउंटला. आणि जर असेट असेल, लॅबिलिटी असेल, तर त्याचं पोस्टिंग आपण करतो मित्रांनो बॅलन्स शीटला. तर हे 3 घटक फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत पोस्टिंगसाठी, आणि आपण पोस्टिंग जे आहे ते तिथं आपलं करून घ्यायचं आहे. तर पोस्टिंगला सुरुवात करूया. पहिला पॉईंट आहे दिलेला परचेस, अमाऊंट आहे 48,000. परचेसेस लिहितो मित्रांनो आपण ट्रेडिंग अकाउंटला. परचेस आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटला. तर ट्रेडिंग अकाउंटला सगळ्यांनी पहिल्यांदा बाळांनो असं लिहा, ओपनिंग स्टॉक, आणि त्याच्या खाली लिहा परचेसेस. ओपनिंग स्टॉक, त्याच्या खाल्ल्या परचेस. बघा परचेस आहेत 48,000, त्याला टिकमार्क केले, ऍडजस्टमेंट आहे, मग इनरला लिहूया 48,000. परचेस हे लिहा 48,000. बघा ट्रेडिंग अकाउंटला ओपनिंग स्टॉक, परचेसेस, त्यानंतर इथं क्रेडिटला हे बाय सेल्स, आणि इथं खाली बाय क्लोजिंग स्टॉक. हे 4 पॉइंट लिहूनच ठेवायचे, कारण ह्याचं पोस्टिंग म्हणजे हे कायम प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आपल्याला पोस्ट करायचेच आहेत. सगळं दिलेली इन्फॉर्मेशन त्याला असते. जस्ट हे तुम्ही तिथं लिहूनच ठेवायचं की बाबा नेमकं कशा पद्धतीने म्हणजे ते आहे ते तुम्हाला तिथं समजेल. ओके, सो या गोष्टी इथं लिहून ठेवा दिलेल्या ज्या आहेत त्या. ओपनिंग स्टॉक, परचेस, त्यानंतर क्रेडिटला सेल्स, आणि खाली क्लोजिंग स्टॉक. तर त्यापैकी आता आपण परचेस लिहिले 48,000, नंबर 1. नंबर दुसरा पॉईंट बघूया. दुसरा पॉईंट आहे ट्रेड एक्सपेन्सेस. ओके, ट्रेड एक्सपेन्सेस बाळांनो, ट्रेड एक्सपेन्सेसचा एक नियम आहे. ट्रेड एक्सपेन्सेसचा एक नियम आहे. तर नियम असा आहे की जनरली ट्रेड एक्सपेन्सेस जे असतात, जनरली जे ट्रेड एक्सपेन्सेस असतात ते मित्रांनो लिहिले जातात पीएल अकाउंटला. जनरली ट्रेड एक्सपेन्सेस लिहिले जातात ट्रेड अकाउंटला. पण जर प्रॉब्लेम मध्ये जनरल एक्सपेन्सेस आलेले असतील तर ट्रेड एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटला लिहिले जातात. बघा आता लगेच तुमच्या सगळं लक्षात येणार नाही यातलं. मी काय सांगितलं जरा पुन्हा एकदा बघा. जनरली ट्रेड एक्सपेन्सेस नावाचा पॉइंट जर आला तर तुम्हाला तो लिहायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. पण जर प्रॉब्लेम मध्ये ट्रेड एक्सपेन्सेस पण आहेत आणि जनरल एक्सपेन्सेस पण आहेत, दोन्ही जर असेल तर त्या केसमध्ये ट्रेड एक्सपेन्सेस तुम्हाला लिहायचे आहेत ट्रेडिंग अकाउंटला. तर ट्रेड एक्सपेन्सेस हे मी परत मराठीत लिहून देतो तुम्हाला. तर परचेसला 1, 2, 3 ओळी जागा सोडा आणि मग लिहा टू ट्रेड एक्सपेन्सेस. अमाऊंट आहे मित्रांनो 3,000. अमाऊंट आहे मित्रांनो 3,000. ओके, ट्रेड एक्सपेन्सेस अमाऊंट आहे बाळांनो 3,000. ठीक आहे, तर ट्रेड एक्सपेन्सेसचं पोस्टिंग केलं आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला सध्या. चला नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया. नेक्स्ट काय बघा, नेक्स्ट आहे सॅलरीज. बघा नुसतं सॅलरीज दिलेलं आहे. सॅलरीज म्हणजे पगार. जे लोक ऑफिसमध्ये काम करतात त्यांना दिला जाणारा पगार म्हणजे त्याला आपण म्हणतो सॅलरीज. ओके, तर ऑफिस मधले लोक आहेत, ऑफिस मधला खर्च आहे, तर तो आपल्याला लिहावा लागेल पीएलच्या डेबिटला. तर सॅलरीज लिहा पीएलच्या डेबिटला, अमाऊंट आहे 4,500. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहा टू सॅलरीज टू सॅलरीज 4,500. ओके, टू सॅलरीज 4,500. ठीक आहे, सॅलरीज म्हणजे ऑफिसमध्ये जे तुमचे कर्मचारी आहेत त्यांना तुम्ही जो पगार देता त्याला तिथं आपण सॅलरी म्हणतो. त्यामुळे पीएलच्या डेबिटला लिहिले आपण टू सॅलरीज 4,500. नेक्स्ट वन, नेक्स्ट आहे वेजेस अँड सॅलरीज. बघा बघा आता जरा इथं एक समजून घेण्यासारखा पॉइंट आहे. नेक्स्ट पॉइंट आहे वेजेस अँड सॅलरीज. बघा मी तुम्हाला मागे सांगितलेलं होतं की नुसतं वेजेस म्हणजे काय, तर वेजेसला आपण म्हणतो फॅक्टरीतले जे कर्मचारी आहेत त्यांना दिला जाणारा पगार. आणि सॅलरीचं आपण आता काय म्हणलं, जे ऑफिस मधले कर्मचारी आहेत त्यांना दिला जाणारा पगार. जर नुसतं वेजेस आलं तर ते तुम्ही लिहिता मित्रांनो ट्रेडिंग अकाउंटला, आणि जर नुसतं सॅलरीज आलं तर तुम्ही लिहिता पीएल ला. ओके, इथपर्यंत तुम्हाला गोष्टी माहिती आहेत, इथपर्यंत क्लिअर आहे. आता या ठिकाणी काय पॉइंट आलाय की या ठिकाणी दोन शब्द एकत्र दिलेत. एक आहे पहिला वेजेस आणि दुसरा आहे अँड सॅलरीज. बरोबर,
जस्ट इथं पुन्हा एकदा प्रॉब्लेम मध्ये बघा, इथं आपण त्याला बॉक्स केलेला आहे. वेजेस अँड सॅलरीज असे दोन शब्द एकत्र आलेत. आपलं काय आहे नियम, की आपण जर नुसतं वेजेस आलं तर ट्रेडिंगला लिहितो, जर सॅलरी आलं तर आपण पीएल ला लिहितो. पण इथं दोन्ही एकत्र आले तर काय करायचं? तर या वेळेला बाळांनो काय करायचं, जो तुमचा दिलेला यातला पहिला शब्द आहे, या पहिल्या शब्दावरनं याचं पोस्टिंग ठरवायचं, की लेट्स से की नुसतं वेजेसच आहे असं समजायचं इथं, किंवा पहिला शब्द कुठला आहे, वेजेस. वेजेस कुठं लिहितो, तर वेजेस आपण लिहितो ट्रेडिंगला. वेजेस आपण कुठं लिहितो, ट्रेडिंगला. त्यामुळं वेजेस अँड सॅलरीज या शब्दाचं पोस्टिंग तुम्हाला कुठं करायचं आहे, ट्रेडिंग अकाउंटला. पहिला जो शब्द दिलेला आहे स्टुडंट्स, त्या शब्दावरनं तुम्हाला पोस्टिंग ठरवायचं आहे. लेट्स से की इथं उलट असतं, म्हणजे जर फॉर एक्झाम्पल इथं असा शब्द दिला असता, सॅलरीज अँड वेजेस, तर मी ते कुठं पोस्ट केलं असतं, तर मी ते पीएल ला पोस्ट केलं असतं. का? कारण इथं सॅलरीज हा पहिला शब्द आहे म्हणून, बरोबर. इथं सॅलरीज हा पहिला शब्द आहे आणि सॅलरीज या पहिल्या शब्दावरून मी सगळ्याचं पोस्टिंग करणार, सो दॅट मी हे पीएल ला तिथं लिहिलं असतं. तर आय होप तुम्हाला हे लॉजिक समजलं असेल, की ज्या वेळेला दोन वेगवेगळे घटक एकत्र येतात, म्हणजे लाईक एक घटक आहे ट्रेडिंगचा, दुसरा आहे पीएलचा, त्याचं त्यावेळेला पोस्टिंग कसं करायचं, तर त्यावेळेला त्यातला पहिला जो शब्द दिलेला आहे त्याला तुम्हाला विचारात घ्यायचा आहे आणि त्याच्यानुसार त्याचं पोस्टिंग तुम्हाला करायचं तिथं आहे. आय होप हे समजलं असेल तुम्हाला. आणि याला वेजेस अँड सॅलरीज अमाऊंट आहे 2800, हे आपल्याला बाळांनो लिहायचं आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. तर लिहा सगळ्यांनी, टू वेजेस अँड सॅलरीज 2800 इनरला लिहा, त्याला काहीतरी ऍडजस्टमेंट आहे, त्याला इनरला लिहा 2800 ऍडजस्टमेंट त्याला काहीतरी दिलेली तिथं आहे. ओके. तर अशा सिंपल सिंपल गोष्टी आहेत की ज्या आत्ता इथंही एक्सप्लेन मी केली. अशा काही गोष्टी म्हणजे बाळांनो आता शिकवताना प्रॉब्लेम्सच्या आधारावरच आपल्याला शिकाव्या लागतील. ठीक आहे, थेरॉटिकल नुसतं किती दिवस तुमच्याशी बोलणार, नुसतं बोलून तर काय होऊ शकत नाही. शेवट हा गणित आहे आणि गणित हे सोडवून दाखवावं लागतं, सोडवून घ्यावं लागतं, तेव्हा ते तुम्हाला समजतं. सो या अशा गोष्टी आपण इथनं पुढे म्हणजे जसं जशा येतील त्या त्या वेळेला आपण तिथे शिकणार आहे. चलो देन, आय होप हे क्लिअर झालं असेल. देन नेक्स्ट पॉइंट आहे बघा, ऍडव्हर्टिजमेंट. कंसात तिथं काहीतरी इन्फॉर्मेशन दिली आहे, 2 वर्ष पुढं अमाऊंट त्याची दिली आहे तिथं 4000. बघा, ज्या वेळेला एखाद्या पॉइंटची याशी कंसात काहीतरी जर माहिती दिली असेल तर त्याला तुम्ही समजा की एक हिडन ऍडजस्टमेंट आहे. ठीक आहे, त्या ऍडव्हर्टिजमेंटला सुद्धा एक ऍडजस्टमेंट आहे, कारण तिथं कंसात माहिती दिलेली आहे म्हणून. ठीक आहे, तर आता ऍडव्हर्टिजमेंट अमाऊंट आहे याची बाळांनो 4000. तर ऍडव्हर्टिजमेंट जे आहे ते ऍडव्हर्टिजमेंट वगैरे हा खर्च कुठनं होतं, तर ऑब्व्हियसली ऍडव्हर्टिजमेंट वगैरे करायचं काम ऑफिसमधनं होईल. त्यामुळे याला तुम्हाला लिहायचं आहे पीएलच्या डेबिटला. तर लिहा पीएलच्या डेबिटला मित्रांनो, टू ऍडव्हर्टिजमेंट अमाऊंट आहे 4000. टू ऍडव्हर्टिजमेंट अमाऊंट आहे 4000. जर इन केस तुम्हाला कुठला पॉईंट समजला नसेल तर मला मेसेज करत चला की समजलेलं आहे नाही म्हणून. जो काही म्हणजे जर इन केस समजलं नसेल तर मेसेज करत चला समजलेलं नाही वगैरे म्हणून. तो भाग रिपीट करू आपण. सगळ्या गोष्टी समजून घेऊनच आपण पुढे जाऊया, गडबड कशाचीही नाहीये मला. चलो देन पुढे जाऊया. ऍडव्हर्टिजमेंट नंतर काय आहे बघा, ऍडव्हर्टिजमेंट नंतर बाळांनो आहे सेल्स रिटर्न्स. मागच्या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा आलेला होता आणि बऱ्यापैकी सगळ्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला हा पॉईंट दिसेल. सेल्स रिटर्न म्हणजे आपण जी विक्री केली त्यातला काही माल तुम्हाला परत आला. सेल्स रिटर्न्स आपण सेल्स मधून वजा करतो. सेल्स रिटर्न आपण सेल्स मधून वजा करतो. सेल्स इथं ट्रेडिंगला लिहिलेले आहेत, तर ट्रेडिंगच्या खाली, ट्रेडिंगच्या क्रेडिटला सेल्स लिहिले आहेत, त्याच्या खाली लिहा लेस, लेस रिटर्न्स. मागच्या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा केलेलं होतं, यामध्ये सुद्धा करत आहे. अमाऊंट आहे 8000. इनरला लिहा 8000. ज्या वेळेला आपल्याला सेल्सची अमाऊंट मिळेल त्या वेळेला वजाबाकी करूया. सध्या फक्त इथं जस्ट अमाऊंट लिहून ठेवा जी काही त्यांनी दिलेली आहे ती. ओके, तर ही फक्त अमाऊंट लिहून ठेवा, सेल्स 8000 रुपये, रिटर्न्स 8000 रुपये. ठीक आहे, देन पुढे जाऊया. पुढं काय पॉईंट दिलाय बघा, तर पुढं आहे फ्री होल्ड प्रॉपर्टी. प्रॉपर्टी म्हणजे मित्रांनो याला आपण
इमारत किंवा जागा या अर्थाने घेऊ शकतो. प्रॉपर्टी, इमारत, जागा ही आपली संपत्ती असते, मालमत्ता असते, बरोबर. तर संपत्ती किंवा मालमत्ता आपण लिहितो बॅलन्स शीटला असेट बाजूला. तर हे प्रॉपर्टी 23,000 रुपये लिहावं लागेल आपल्याला बॅलन्स शीटमध्ये. तर सगळ्यांनी बॅलन्स शीटच्या असेटला लिहा प्रॉपर्टी 23,000. फ्री होल्ड प्रॉपर्टी असा ऍक्च्युली पूर्ण शब्द लिहिला पाहिजे, बट ठीक आहे आता लिहिलंय, काय हरकत नाही. तर प्रॉपर्टी जस्ट मी लिहिले अमाऊंट आउटरला 23,000 रुपये. ठीक आहे, प्रॉपर्टी वगैरे आपली मालमत्ता आहे, संपत्ती आहे, सो दॅट त्यामुळं आपण त्याला लिहिलेल्या बाळानो असेट बाजूला बॅलन्स शीटच्या. ओके, चलो ठीक आहे, काय हरकत नाही. नेक्स्ट पॉईंट बघूया काय आहे. नेक्स्ट पॉईंट आहे ऑफिस रेंट. बघा इथं शब्दाची सुरुवात, बघा इथं शब्दाची जी सुरुवात आहे ती क्लिअरली ऑफिस या पॉईंटनी झालेला आहे. ऑफिसचा खर्च आहे तो ऑफिस रेंट आहे. तर हे तुम्हाला लिहावं लागेल. ऑफिसचा खर्च आहे म्हणल्यावर पीएल ला, तर ऑफिस रेंटला पीएल अकाउंटच्या डेबिटला ऍडव्हर्टिजमेंटला एक ओळ जागा सोडा आणि मग लिहा ऑफिस रेंट. ऑफिस रेंट अमाऊंट आहे 5,000 रुपये. आउटरला लिहा ऑफिस रेंट 5,000 रुपये. चलो ठीक आहे, ऑफिस रेंट 5,000. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे मोटर व्हॅन. बघा बाळांनो, मोटर व्हॅन कुठलीही गाडी वगैरे आपली संपत्ती असते, मालमत्ता असते, असेट आहे ही. याला असेटला लिहावं लागेल, पण ह्याला ऍडजस्टमेंट आहे त्यामुळे याला लिहिताना अमाऊंट तुम्हाला इनरला लिहावी लागेल. मोटर कार, मोटर व्हॅन अमाऊंट आहे 40,000, असेटला लिहा बॅलन्स शीटच्या. मोटर व्हॅन अमाऊंट आहे 40,000. मोटर व्हॅन अमाऊंट आहे 40,000. ठीक आहे, बॅलन्स शीटच्या असेटला ऍडजस्टमेंट आहे म्हणून आपण त्याला इनरला लिहिलेलं आहे. चलो नेक्स्ट बघूया. बघा नेक्स्ट आहे स्टॉक. तारीख त्याच्या समोर दिली आहे 1/4/2018. ओके, तर 1/4/2018 इथं अमाऊंट आहे 89,500. दॅट मीन्स हा ओपनिंग स्टॉक आहे. ओपनिंग स्टॉक आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ऑलरेडी आपण लिहिले ओपनिंग स्टॉक, त्याच्या जस्ट अमाऊंट पुढे लिहूया तिथं आउटरला 89,500 रुपये. 89,500 रुपये ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ओपनिंग स्टॉक. ओके, नेक्स्ट पॉइंट बघूया. नेक्स्ट पॉइंट काय आहे बघा. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट दिलाय जनरल एक्सपेन्सेस. जनरल एक्सपेन्सेस म्हणजे सामान्य खर्च. हे खर्च आहेत, ऑफिसमधनं होत असतात अशा स्वरूपाचे खर्च. त्यामुळे जनरल एक्सपेन्सेसला कायम तुम्हाला लिहायचं आहे पीएल अकाउंटच्या डेबिटला. तर हे आहेत तुमचे जनरल एक्सपेन्सेस. पीएलच्या डेबिटला अमाऊंट आहे याची 2,500. अमाऊंट आहे याची 2,500 रुपये. जनरल म्हणजे सामान्य खर्च आहेत, एक्सपेन्सेस ऑफिस मधनं होतात म्हणून ते पीएलच्या डेबिटला आपण त्याला लिहिलेलं आहे. देन पुढे जाऊया डेटर्स. डेटर्स म्हणजे ते लोक ज्यांना उधारीवर माल विकलाय, पैसे यायचे आहेत. डेटर्स ही आपली असेट असते. ओके, आणि ही असेट अमाऊंट आहे याची 62,000. असेट मालमत्ता इकडं बॅलन्स शीटला लिहा असेट. मोटर व्हॅनला एक ओळ जागा सोडा आणि मग लिहा डेटर्स. इनरला लिहा 62,000. डेटर्स इनरला लिहा 62,000 रुपये. डेटर्स इनरला लिहा 62,000 रुपये. ठीक आहे, ऍडजस्टमेंट आहे म्हणून आपण याला इनरला लिहिलंय. चलो देन पुढे बघा कोल, गॅस, फ्युएल. कोल म्हणजे कोळसा, गॅस म्हणजे तुम्हाला समजतं, फ्युएल म्हणजे पेट्रोल, डिझेल, ऑइल. तर या सगळ्या गोष्टी कुठं लागतात? कोळसा, गॅस, फ्युएल ऑफिसमध्ये लागतील का फॅक्टरीमध्ये लागतील? ऑब्व्हियसली फॅक्टरीमध्ये लागतील प्रोडक्शनसाठी, बरोबर. तर याला तिथं प्रोडक्शनसाठी होणारे खर्च आहेत म्हणून याला तुम्हाला लिहायचं आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. तर ट्रेडिंगच्या डेबिटला लिहा कोल, गॅस, फ्युएल अमाऊंट आहे 1,000. ओके, वेजेस अँड सॅलरीजला एक ओळ जागा सोडा आणि मग लिहा कोल, गॅस, कोल देन गॅस कॉमा फ्युएल. अमाऊंट याची दिले 1,000.
अमाऊंट याची दिली मित्रांनो 1000. हे सगळं फॅक्टरीमध्ये लागतं ऑब्व्हियसली प्रोडक्शनसाठी, बरोबर. माल तयार करताना बरेचसे असे मशीन्स असतात जे कोळशावर चालतात, काही मशीन्सना गॅस वगैरे लागतो, काही मशीन्सना पेट्रोल डिझेल लागतं, बरोबर, काही मशीनना इलेक्ट्रिसिटी लागते. तर या सगळ्या गोष्टी ट्रेडिंग अकाउंटला घेतो आपण, फॅक्टरीचे खर्च आहेत म्हणून. ठीक आहे, तर हे आपण लिहिलं ट्रेडिंगला. नेक्स्ट पॉईंट बघूया काय आहे. नेक्स्ट आहे कॅरेज इनवर्ड आणि त्याच्या खाली आहे कॅरेज आउटवर्ड. बघा, हे दोन कॉमनली विचारले जाणारे पॉईंट आहेत बरं का. कॅरेज इनवर्ड आणि कॅरेज आउटवर्ड. इथं पहिला शब्द आहे इन. यात फरक कशाचा आहे, तर इथं तुम्हाला दिलाय इन हा शब्द आणि इथं तुम्हाला दिलाय मित्रांनो कुठला, तर हा आउट हा शब्द. एक सेकंड, आता हे व्हायचं अवघड आहे. ओके, जाऊ दे. तर बघा, कॅरेज इनवर्ड आणि आउटवर्ड. बाळांनो, इनवर्ड जे आहे ना ते ट्रेडिंगला येतं आणि आउटवर्ड जे आहे ना ते पीएल ला येतं. कायम लक्षात ठेवा, कॅरेज इनवर्ड हे ट्रेडिंगला येतं आणि कॅरेज आउटवर्ड हे पीएल ला येतं. त्या नियमानुसार कॅरेज इनवर्ड जे आहे, हे जे इनवर्ड आहे हे लिहूया ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. लिहून घ्या ट्रेडिंगच्या डेबिटला टू कॅरेज इनवर्ड. टू कॅरेज इनवर्ड अमाऊंट आहे 800 रुपये. अमाऊंट आहे 800 रुपये. यस, अमाऊंट आहे याची 800 रुपये. नंबर 1. नंबर 2, आउटवर्ड मी सांगितलं तुम्हाला लिहायचं आहे पीएल ला. तर हे पीएल ला लिहा टू कॅरेज आउटवर्ड. टू कॅरेज आउटवर्ड अमाऊंट किती आहे, अमाऊंट आहे त्याची 1300. अमाऊंट आहे याची 1300 रुपये. कायम लक्षात ठेवा, इनवर्ड आलं तर ट्रेडिंग अकाउंटला, आउटवर्ड आलं तर मित्रांनो पीएल अकाउंटला. सिंपल गोष्ट आहे ही. कायम बऱ्यापैकी जनरली हे येतात पॉईंट, बरोबर. इनवर्ड आउटवर्ड हे जास्त करून विचारले जातात, तर हे लक्षात ठेवा. लास्ट पॉइंट आहे डेबिट साइडचा, जो आहे प्लांट मशिनरी. कुठलं आहे प्लांट मशिनरी, ही आपली संपत्ती मालमत्ता आहे, बरोबर. तर प्लांट मशिनरी अमाऊंट आहे 13,800. याला बॅलन्स शीटच्या असेटला आपल्याला लिहायचं आहे, इनरला, कारण त्याला ऍडजस्टमेंट पण एक विचारलेली आहे. डेटर्सला सगळ्यांनी 4 ओळी जागा रिकाम्या सोडा. डेटर्सला सगळ्यांनी 4 ओळी जागा रिकाम्या सोडा आणि त्यानंतर लिहा प्लांट अँड मशिनरी 13,800. प्लांट अँड मशिनरी अमाऊंट आहे 13,800. चलो, ओके. सो मित्रांनो, डेबिट साइडचं पोस्टिंग आपलं पूर्ण झालेलं आहे. डेबिटला नवीन पॉईंट काय बघितला, एक तर नवीन पॉईंट बघितला ट्रेड एक्सपेन्सेसच्या बाबतीमध्ये, जो तुम्हाला मी परत मराठीमध्ये लिहून देतो. दुसरा महत्वाचा पॉईंट आपण बघितला की जर एखाद्या वेळेला 2 पॉईंट एकत्र आले, जर एखाद्या वेळेला 2 पॉईंट एकत्र आले म्हणजे वेजेस आणि सॅलरीज असे 2 भिन्न पोस्टिंग असलेले पॉईंट एकत्र आले, तर त्याचं पोस्टिंग आपण कसं करतो, तर त्याचा जो पहिला शब्द दिलेला आहे या पहिल्या शब्दावरनं आपण त्याचं पोस्टिंग जे आहे ते तिथं करतो. हा दुसरा पॉईंट आपण शिकलो. त्यानंतर नवीन काय बघितलं का आपण याच्या व्यतिरिक्त, तर कॅरेज इनवर्ड आलं, तर ट्रेडिंगला कॅरेज आउटवर्ड आलं, तर पीएल ला हा एक पॉईंट आपण शिकलो. बाकीचे सगळे जे पॉईंट आहेत ते बऱ्यापैकी सेम आहेत मागच्या वेळेसारखे. तर आय होप तुम्हाला या गोष्टी समजल्या असतील. जर समजल्या असतील जस्ट एकदा हो सांगा. डेबिट साइड तुमची क्लिअर असेल तर जस्ट मग आपण क्रेडिट साइडला तिथं सुरुवात करूया. एवढं झालेलं समजलेलं आहे का, झालंय का? यस प्रतीक, अथर्व, श्वेता, सानिका सूर्यवंशी, हर्षदा, अनुजा, आदित्य, अनिशा, सृष्टी, साक्षी, सानिका बनसोडे, प्राची, अनु जाधव, सानिया, साक्षी, अस्मिता, ऋतुजा पवार, सुजल. येस, तर ऑलमोस्ट सगळ्यांना बरोबर, म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांना क्लिअर आहेत गोष्टी असं मी म्हणतो. मोनू ठाकरे, स्नेहा पाटील, श्रुती महाडिक. ओके बाळांनो, ठीक आहे, काय हरकत नाही बाळांनो, थँक्यू. तर आपण जस्ट आता डेबिट साइड ज्या पद्धतीने कंप्लीट केले तशीच आपण क्रेडिट साइड सुद्धा आता तिथं कंप्लीट करूया. क्रेडिट साइड बघूया कुठले पॉईंट दिलेत वन बाय वन. ओके, सो क्रेडिट साइडला सगळ्यात पहिल्यांदा दिले बाळांनो कॅपिटल. पहिल्याचं कॅपिटल आहे 80,000, दुसऱ्याचं कॅपिटल दिले तुम्हाला तिथं 40,000. ओके, कॅपिटल जे आहे ते पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला लिहिलं जातं 80 आणि 40. तिथं नाव आहे, नावं टाका पहिल्यांदा या पार्टनर्सची. पहिलीचं नाव आहे रुचा, दुसरीचं नाव आहे जुईली. जस्ट शॉर्ट मध्ये लिहूया. आणि जे कॅपिटल आहे ते इथं लिहून घ्या
बाय बॅलन्स बीडी या नावानं, बाय बॅलन्स बीडी या नावानं पहिल्याचा आहे 80,000, दुसऱ्याचा आहे 40,000. पहिल्याचा आहे 80, पहिल्या पार्टनरचं कॅपिटल आहे 80,000, दुसऱ्या पार्टनरचा 40,000. कायम कॅपिटल इकडे येतं पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. ओके, सो हा पॉईंट आपण इथं क्लिअर केलाय. देन जाऊया दुसऱ्या पॉईंटकडे. दुसरा पॉईंट आहे क्रेडिटर्स. क्रेडिटर्स अमाऊंट आहे 22,000. पण क्रेडिटर्स म्हणजे तुमची लॅबिलिटी आहे. क्रेडिटर्स म्हणजे उधारीवर जे माल आपण खरेदी केलाय त्याचं आपलं देणं म्हणजे क्रेडिटर्स. ओके, तर क्रेडिटर्स देणं आहे, लॅबिलिटी आहे, कर्ज आहे. तर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहा क्रेडिटर्स अमाऊंट आहे 22,000. क्रेडिटर्स अमाऊंट आहे 22,000. वर एक 4 ओळी जागा सोडा आणि त्यानंतर लिहा क्रेडिटर्स. त्यानंतर लिहा क्रेडिटर्स अमाऊंट आहे 22,000. क्रेडिटर्स अमाऊंट आहे तुमची बाळांनो 22,000. चलो ठीक आहे, तर ही आपण क्रेडिटर्सचं पोस्टिंग केलंय इकडं. देन सेल्स आहेत. सेल्स अमाऊंट आहे मित्रांनो किती, 1,48,000. ओके, सेल्स लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. सेल्स लिहितो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. तर इथं लिहा त्याच्या समोर 1,48,000. बघा 1,48 मधनं 8 गेले तर याची वजाबाकी जी आहे ती मी आउटरला लिहितो 1,40,000. 48 मधनं 8 गेले तर आउटरला राहतील 40. तर आउटरला लिहिलेत मी 1,40,000. ओके, सो पुढे बघूया पुढचा पॉईंट काय आहे. पुढचा पॉईंट आहे आरडीडी. ओके, लक्षात घ्या मित्रांनो, क्रेडिटला आलेला आरडीडी, क्रेडिटला आलेला आरडीडी आपण पीएलच्या क्रेडिटला लिहितो. क्रेडिटला आलेला आरडीडी पीएलच्या क्रेडिटला अमाऊंट याची 1,200 रुपये. तर सगळ्यांनी पीएलच्या क्रेडिटला लिहा बाय आरडीडी 1,200 रुपये. बाय आरडीडी 1,200 रुपये. ठीक आहे, पीएलच्या क्रेडिटला बाय आरडीडी 1,200. नेक्स्ट वन बिल्स पेएबल. बिल्स पेएबल म्हणजे उसनवारी. लोकांकडून उसने पैसे घेतलेत, ते पैसे त्यांना द्यायचे आहेत आपल्याला. आपली देणं आहे, देणं म्हणजे लॅबिलिटी. बॅलन्स शीटला लिहा बिल्स पेएबल 12,000 लॅबिलिटी बाजूला. बिल्स पेएबल लिहा 12,000 बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला. ओके, हे कम्प्लीट केलंय. नेक्स्ट लास्ट पॉईंट बघूया यानंतर काय. लास्ट पॉईंट आहे परचेस रिटर्न. परचेस रिटर्न आपण परचेस मधनं वजा करतो. आपण जो माल खरेदी केला त्यातला काही माल आपण परत दिला. तर कितीचा माल तुम्ही परत दिला, 6,000चा दिला. ठीक आहे, तर परचेस रिटर्न परचेस मधनं वजा. तर इथं लिहा लेस रिटर्न्स 6,000. मित्रांनो अमाऊंट वजाबाकी करून इनरलाच लिहा. अजून एक याला ऍडजस्टमेंट आहे म्हणून 48 मधनं 6 गेले तर इनरलाच लिहा 42. का इनरला लिहिले, अजून एक ऍडजस्टमेंट त्याला आहे म्हणून मी ते इनरलाच लिहिलेलं आहे. तर आता बघा प्रॉब्लेमचं सगळं पोस्टिंग आपण कव्हर केलेलं आहे, योग्य वेळेत कव्हर केले. आज प्रॉब्लेम आपण जास्त लेंदी झालं नाही, फार वेळ आपण इथं घेतलेला नाहीये. तर हीच अपेक्षित आहे वेळ आपल्याला, की आपण अगदीच तासभर पोस्टिंग करत बसलोय असं होता कामा नये. क्विकली थोडंसं झालं पाहिजे इन द सेन्स वेळेच्या पण मर्यादा आपल्याला आहेत परीक्षेमध्ये. तर हे क्रेडिटचं पोस्टिंग आपलं कव्हर झालेलं आहे. सगळ्यांना हा पॉईंट समजलेला आहे का बघा. यस गायत्री, उत्तर तुझं बरोबर आहे. क्रेडिट साईड सगळ्यांना समजले का पोस्टिंगच्या बाबतीत. जर असेल सगळ्यांना समजली तर मी ऍडजस्टमेंट सुरुवात करतो. बोला एकदा. यस अथर्व, साक्षी ओके, अस्मिता, श्वेता, सृष्टी, अनुजा, प्राची, सानिका, आदित्य, मोनू, हर्षदा, शीतल, अनु, साक्षी, स्नेहा पाटील, प्रतीक, सानिया मगदुम, सुजल, अनिशा कोळेकर, अथर्व जाधव. यस ओके, सो काय हरकत नाही मित्रांनो. थँक्यू ऑल ऑफ यू. सगळ्यांना समजलेलं आहे. तर आपण आता जाऊया ऍडजस्टमेंट पार्टकडे. पहिल्यांदा पोस्टिंग झाल्यानंतर आपण बघतो ऍडजस्टमेंट. ओके, तर आता पहिली ऍडजस्टमेंट आपल्याला कायम असते ती असते क्लोजिंग स्टॉकची. बघा आता जे आपण ट्रायल बॅलन्सचं सगळं पोस्टिंग बघितलं, तर ट्रायल बॅलन्सचं जे पोस्टिंग आहे
ते आपण काय करतो की एकाच ठिकाणी त्याची नोंद करतो कुठंतरी, म्हणजे ट्रेडिंगला तर लिहाल, पीएल ला लिहाल, किंवा तुम्ही बॅलन्स शीट किंवा पार्टनर्स कॅपिटल या 4 अकाउंट पैकी कुठल्या तरी एका अकाउंटला तुम्ही एकाच ठिकाणी त्याची नोंद कराल. ऍडजस्टमेंटचं कसं असतं, तर काल पण मी बोललो होतो की ऍडजस्टमेंटचं जे पोस्टिंग आहे ते मित्रांनो 2 ठिकाणी होतं. प्रत्येक ऍडजस्टमेंटचे किमान 2 इफेक्ट होतात, बरोबर. तर त्यानुसार पहिली ऍडजस्टमेंट बघा, क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ऍट 88,000 कॉस्ट प्राइस आणि 90,000 मार्केट प्राइस. बघा 2 किमती दिल्यात क्लोजिंग स्टॉकच्या इथंच तुम्हाला. पहिली दिले 88,000 आणि दुसरी तुम्हाला दिले 90,000. बघा यातली एकच किंमत आपल्याला घ्यायची आहे, एक तर 88 किंवा एक तर 90. कशी एक सिलेक्ट करायची यातली, तर ज्या ऍडजस्टमेंटमध्ये क्लोजिंग स्टॉकच्या जर ऍडजस्टमेंटमध्ये क्लोजिंग स्टॉकच्या 2 किमती दिलेल्या असतील तर त्यापैकी सगळ्यात लहान किंमत जी आहे बाळांनो, ती लहान किंमत तुम्हाला तिथं घ्यायची आहे. ओके, तर आता 88 आणि 90 यामध्ये लहान काय आहे, तर ऑब्व्हियसली लहान आहे 88. तर क्लोजिंग स्टॉकची कुठली किंमत आपण वापरणार, तर आपण वापरणार 88. बघा पुन्हा एकदा मी नियम सांगतो की जर क्लोजिंग स्टॉकच्या 2 किमती दिल्या असतील तर त्यापैकी सगळ्यात लहान किंमत वापरा, स्मॉलेस्ट जी आहे, लहान जी आहे ती किंमत वापरा. ती आहे किती, 88,000 रुपये. तर त्याला घेऊन आपल्याला ऍडजस्टमेंट करायची तर आहे. तर पहिला इफेक्ट येतो ट्रेडिंगच्या क्रेडिटला. लिहा ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक जे लिहिलंय, बाय क्लोजिंग स्टॉक जे लिहिलंय त्याच्या समोर लिहा 88,000. बाय क्लोजिंग स्टॉकच्या समोर लिहा 88,000. हा झाला पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट मित्रांनो, कुठलाही क्लोजिंग स्टॉक ही तुमची असेट असते, ठीक आहे. तर तुम्हाला दुसरा इफेक्ट लिहायचा आहे, बॅलन्स शीटच्या असेटला प्लांट मशिनरीला एक ओळ जागा सोडा आणि मग लिहा दुसरा इफेक्ट, क्लोजिंग स्टॉक 88,000. दुसरा इफेक्ट लिहा बॅलन्स शीटच्या असेटला क्लोजिंग स्टॉक 88,000. क्लोजिंग स्टॉक 88,000. तर ही ऍडजस्टमेंट आपण कव्हर इथं केलेली आहे, दोन्ही इफेक्ट आपण केलेले आहेत. नंबर 2 बघूया. येस, तर दुसरी ऍडजस्टमेंट बघा, रुचा अँड जुईली विथड्रॉन फ्रॉम बिझनेस 3,000 आणि 2,000 रिस्पेक्टिव्हली फॉर देअर पर्सनल यूज. आता हे जे 4 शेवटचे शब्द आहेत हे महत्वाचे आहेत. हे काय म्हणतात की रुचा आणि जुईली ज्या पार्टनर आहेत त्यांनी व्यवसायातनं 3,000 घेतले, एकीनं 3,000 घेतले, दुसरीनं 2,000 घेतले. का, तर फॉर देअर पर्सनल यूज. बाळांनो पर्सनल यूज साठी जर बिझनेस मधनं तुम्ही काही काढून घेतलं असेल तर त्याला आपण ड्रॉइंग असं म्हणतो. लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतो, पर्सनल यूज साठी जर तुम्ही व्यवसायातून काही रक्कम, काही माल काढून घेतला असेल तर त्याला आपण ड्रॉइंग असं म्हणतो. तर आता यांनी काय केलं की फॉर एक्झाम्पल यांनी माल काढून घेतलाय असं म्हणूया. किती माल काढून घेतला, किती रुपयाचा, तर 3,000चा आणि 2,000चा. रुचाने घेतला 3,000चा, जुईलीने घेतला 2,000चा. मग माल काढून घेतला म्हणजे माल गेला, बरोबर. बघा कुठल्याही कारणामुळं फॅक्टरीतून जर माल गेला, लक्षात घ्या, कोणत्याही कारणामुळं फॅक्टरीमधून जर माल बाहेर गेला तर त्याला आपण लिहितो पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. तर याला म्हणा इथं ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर्स, बाय गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर्स. त्यामध्ये पहिली आहे रुचा, दुसरी आहे जुईली. 3,000 आणि 2,000. पहिल्यानं घेतलाय 3,000चा, दुसरीनं घेतला 2,000चा. तर 3 अधिक 2 आउटरला लिहा 5,000. 3 अधिक 2 आउटरला लिहा 5,000. बघा कोणत्याही कारणामुळं फॅक्टरीतून माल गेला तर त्याचा पहिला इफेक्ट बाळांनो आपण करतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. तर माल गेला म्हणजे आपण लिहिला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. का गेला, तर पर्सनल यूज साठी ड्रॉइंग होते. ड्रॉइंगचा दुसरा इफेक्ट, या ऍडजस्टमेंटचा दुसरा इफेक्ट तुम्हाला करायचा आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट बाजूला. टू ड्रॉइंग अकाउंट अमाऊंट आहे दोघांची, बघा रुचाची आहे 2,000, सॉरी रुचाची आहे 3,000, जुईलीची आहे 2,000. तर आय होप ही ऍडजस्टमेंट तुम्हाला समजली असेल. पहिल्यांदाच ही ऍडजस्टमेंट आज तुम्ही बघितलेली आहे की माल जर या पद्धतीनं काढून घेतला तर याला तुम्ही कशा पद्धतीनं तिथं पोस्टिंग करायचं आहे. तर आय होप हे समजलं असेल मित्रांनो. लेस दॅन 1 मिनिट राहिलाय, कॉल हा कधी पण कट होऊ शकतो.
आपण दुसरी मीटिंग घेऊन प्रॉब्लेम राहिलेला जो आहे आपला अजून 4 ऍडजस्टमेंट राहिल्यात आणि क्लोजिंग राहिले ते आजच कम्प्लीट करायचं आपल्याला आहे. मी तुम्हाला ग्रुपला दुसरी लिंक सेंड करतो आहे ह्याची मीटिंगची. जस्ट लिंकवर जॉईन करा आणि तिथं लिंकवर क्लिक करा आणि जस्ट जॉईन व्हा. ओके, तर 2 क्लिअर झाल्या. तिसरी बघूया. तिसरी ऍडजस्टमेंट डिप्रिसिएशनची मागच्या वेळेला पण आपण केली होती, प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आपल्याला करायची आहे. ती आहे डिप्रिसिएशन सांगितले तरी मोटर व्हॅनला 5%, प्लांट मशिनरीला 7%. तर बाळांनो बघा, काल मी तुम्हाला शिकवलंय की 5% कसे काढायचे, 10% कसे काढायचे, 60% कसे काढायचे. त्याचाच वापर करूया कालच्या लॉजिकचा आणि जस्ट इथे हे करूया. पहिलं बघा कशाला सांगितलंय, तर मोटर व्हॅनला सांगितलंय 5%. मोटर व्हॅन किती आहे बघा, तर मोटर व्हॅन अमाऊंट आहे किती, 40,000. 40,000च्या 10% किती येतात, तो ऑब्व्हियसली 40,000च्या 10% पाहिजे असतील तुम्हाला तर एक शून्य त्याच्यावरचं कमी करा, एक अंक कमी करा, म्हणजे 40,000च्या 10% मिळतील तुम्हाला 4,000. बरोबर, 10% बाळांनो 4,000 येतील. तर मग 5% त्याच्या निम्मे, बरोबर, 5% त्याच्या निम्मे म्हणजे किती येतील बाळांनो, 2,000 रुपये. ओके, तर हे लिहा 2,000, याला लिहा लेस, याला लिहा लेस डिप्रिसिएशन, लेस डिप्रिसिएशन ऍट द रेट 5%. 40 मधनं 2 जर मित्रांनो गेले तर आउटरला किती राहतील, 38. ओके, प्रांजली, गायत्री उत्तर बरोबर आहेत. छोटी मोठी उत्तर असतील तर देत चला सगळेजण आपल्याला ते. गायत्री दुसरं उत्तर पण बरोबर आहे. तुमचं जेवढी इन्व्हॉल्वमेंट असेल प्रॉब्लेम मध्ये तेवढं बेस्ट आहे. ठीक आहे, तर पहिला इफेक्ट केला, काय केलं की डिप्रिसिएशन वजा करतो आपण असेट मधनं. 5% काढले, 40,000च्या 10% आले 4,000. आपल्याला पाहिजेत 5%. 10%, जर 4,000 येत असतील तर ऑब्व्हियसली 5% येतील तिथं 2,000. त्यामुळे ते आपण 2,000 तिथनं वजा केले. नंबर 2, प्लांट मशिनरीला किती टक्के सांगितले, 7%. तर प्लांट मशिनरीला तुम्हाला 7% काढायचे आहेत. ओके, तर इथं करा लेस, लेस डिप्रिसिएशन 7%. बघा 13,800 आहेत, 13,800च्या 7% काढायचे असतील तर पहिला 1% काढायचं असेल तर हे 2 शून्य कमी करा, म्हणजे किती आले 1%, 138. तुम्हाला पाहिजे 7%, तर याला 7 न गुणा, 7 8 56, 6 हातच्या आले 5, 7 21 आणि 5, 21 आणि 4 25 आणि 1 26 अशी 6 हातच्या आले 2, 7 1 7 आणि 2 9, म्हणजे हे येतात 966. प्रांजली, स्नेहा उत्तर बरोबर आहे, येतात 966 रुपये. ओके, तर हे वजा करा यातनं 966, वजाबाकी करा, 10तनं 6 गेले राहिले 4, इथं झाले 7 आणि 3 10, इथं झाले 10 आणि 8 18, इथं राहतील 2, इथं राहतील 1, तर 12,834 माझं उत्तर आहे. ते चुकलं असेल तर सांगा. स्नेहा बरोबर आहे, प्रांजली बरोबर आहे. प्रांजली स्पेलिंग टाईप केलेलं उत्तर बघ एकदा, चेक कर. अनिशा उत्तर बरोबर आहे, अनु उत्तर बरोबर आहे. 12,834 रुपये राहतात, आउटरला लिहिलेले आपण इथं आहेत. ओके, तर हा बाळांनो झाला पहिला इफेक्ट डिप्रिसिएशनचा. काय केला पहिला इफेक्ट डिप्रिसिएशनचा, तर असेट मधनं वजा केलं. दुसरा, हा डिप्रिसिएशन हा खर्च असतो, त्यामुळे दुसरा इफेक्ट करायचा तुम्हाला पीएलच्या डेबिटला. पीएलच्या डेबिटला लिहा टू डिप्रिसिएशन. 2 गोष्टी आहेत, एक आहे मोटर व्हॅन आणि दुसरा आहे प्लांट मशिनरी. ओके, तर मोटर व्हॅनला आहे 2,000 आणि ते 966. मोटर व्हॅनला आहे 2,000 आणि ते दुसरे आहेत 966, तर होतात 2,966 रुपये. हा बरोबर आहे प्रांजली, ओके, त्याचा काही इश्यू नाहीये. तर होतात किती, 2,966 पीएलच्या डेबिटला. तर डिप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट या पद्धतीने आपण करतो. पहिल्यांदा तुम्हाला असेट मधनं तेवढं दिलेलं जे डिप्रिसिएशन आहे ते वजा करायचं आहे आणि दुसरा इफेक्ट तुम्हाला घ्यायचा आहे पीएलच्या डेबिटला. तर आय होप ही ऍडजस्टमेंट समजली असेल. तर ही ऍडजस्टमेंट आपली इथं पूर्ण झालेली आहे. जाऊया पुढच्या ऍडजस्टमेंटकडे. पुढे बघा काय सांगितलंय, रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स म्हणजेच आरडीडी @5% इज टू बी क्रिएटेड. आरडीडी क्रिएट करायला सांगितलंय डेटर्सवर
5%. मुलांनो डेटर्स वर 5% आरडीडी काढायचा आहे. तर पहिल्यांदा डेटर्स जे आहेत 62,000 त्याच्या 5% काढावे लागतील. तर इथं सगळ्यांनी लिहा लेस आरडीडी @ 5%. 62,000च्या 5%. 62,000च्या 10% येतील मित्रांनो किती? 10% येतील 6,200. बरोबर, एक शून्य कमी करा त्याच्यावरचं म्हणजे 10% मिळतील तुम्हाला. ते 6,200 10% म्हणजे 6,200च्या निम्मे 5% असतील म्हणजे 6,000च्या निम्मे 3,000, 200च्या निम्मे 100. तर इथे येतील 3,100 रुपये. तर आउटरला वजाबाकी लिहूया. हे 900, 4 आणि 8 इथं 5, 58,900 आउटरला येतात का बघा उत्तर. सानिका, मोनू, स्नेहा पाटील, अनिशा, श्रुती, प्रांजली आधीच आहे, शीतल, उत्तर बरोबर आहे 58,900. उत्तर बाळांनो बरोबर आहेत सगळ्यांनी दिलेली. 58,900 रुपये येतो आरडी आउटरला. तर हा झाला बाळांनो पहिला फॅक्ट. गायत्री उत्तर बरोबर आहे. गायत्री कुठला 8,900 लिहिले? अच्छा, ते एक राहिलं टाईप करायचं. ठीक आहे काय हरकत नाही. चलो, तर हा झाला पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट काय करायचा? तर दुसरा इफेक्ट तुम्हाला करायचा आहे इथं पीएलच्या डेबिटला लिहा 2 आरडीडी अमाऊंट आहे 3,100. आरडीडी अमाऊंट आहे 3,100. आरडीडी लिहा 3,100 रुपये. ओके, तर ही पण ऍडजस्टमेंट आपण कव्हर केलेली आहे, संपलेली ही ऍडजस्टमेंट आपली झालेली आहे. नेक्स्ट ऍडजस्टमेंट बघूया काय आहे. नेक्स्ट वन दॅट इज आउटस्टँडिंग वेजेस अमाऊंट आहे 800 रुपये. मित्रांनो, आउटस्टँडिंग हा शब्द दिसला की लगेचच तुम्हाला त्याला ऍड करायचं आहे. आउटस्टँडिंग हा शब्द दिसला की लगेचच तुम्हाला त्याला ऍड करायचा आहे. वेजेस आउटस्टँडिंग आहेत, अमाऊंट आहे 800. तर 800 रुपये वेजेस मध्ये इथं ऍड करा. याला लिहा ऍड आउटस्टँडिंग. 8 दुनी 16, 6 अच्छाला 1 म्हणजे हे 3,600 येतील आउटरला. स्नेहा बरोबर आहे, प्रांजली बरोबर आहे, यस 3,600. गायत्री बरोबर आहे. हा झाला पहिला इफेक्ट. बरोबर, आउटस्टँडिंग दिसलं की लगेच आपल्याला ऍड करायचं आहे, लक्षात ठेवा कायम. दुसरं आउटस्टँडिंग म्हणजे देणं. शीतल बरोबर आहे. आउटस्टँडिंग म्हणजे देणं म्हणजे असते आपली लॅबिलिटी. तर दुसरा इफेक्ट लिहा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला. दुसऱ्या इफेक्टला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला आउटस्टँडिंग वेजेस अमाऊंट आहे 3,600. आउटस्टँडिंग वेजेस अमाऊंट आहे 3,600. चलो, आउटस्टँडिंग वेजेस अमाऊंट आहे 3,600 रुपये. ओके, सो गाइज ही ऍडजस्टमेंट सुद्धा आपली कव्हर झालेली इथं आहे, कंप्लीट झाले. देन जाऊया पुढच्या लास्ट ऍडजस्टमेंट कडे. इथल्या बघा काय आहे, जरा ऍडजस्टमेंट समजून घ्या पहिल्यांदा अर्थ याचा काय, आणि त्यानंतर सोडूया. ऍडजस्टमेंट थोडीशी पुढच्या लेवलचे, म्हणजे सोपं आहे काम, फक्त समजून घेणं थोडंसं महत्वाचं आहे. वाचतो मी. गुड्स ऑफ ₹6,000 वेअर परचेस्ड ऑन क्रेडिट बट नो एंट्री वॉज फाउंड इन बुक्स ऑफ अकाउंट. काय मराठीत अर्थ होतो याचा? 6,000चा माल खरेदी केला, आणि तो कसा खरेदी केला? तर तो ऑन क्रेडिट म्हणजे उधारीवर खरेदी केला. ठीक आहे, 6,000चा माल उधारीवर खरेदी केला, पण नो एंट्री वॉज फाउंड इन बुक्स ऑफ अकाउंट, पण याची नोंद मात्र पुस्तकामध्ये केलेली नाहीत. ठीक आहे, तर याची नोंद मात्र पुस्तकामध्ये आपण केलेली नाही. ओके, ठीक आहे. तर माल खरेदी केला, उधारीवर खरेदी केला, आणि नोंद पुस्तकामध्ये केलेली नाही, याचा अर्थ काय? तर पहिली गोष्ट खरेदी आहे म्हणल्यावर त्याला परचेस मध्ये ऍड करावं लागेल. पहिली गोष्ट खरेदी आहे, त्यामुळे याला ऍड करावं लागेल. याला लिहा ऍड अनरेकॉर्डेड परचेसेस. ऍड अनरेकॉर्डेड परचेस. बघा कितीचा माल खरेदी केला? तर 6,000चा. ठीक आहे, तर याला 6,000 इथं ऍड करा. 42 + 6 आउटरला येतील इथं 48. हा झाला पहिला इफेक्ट.
अथर्व मी वाचलंय, 1-2 सेकंड थांब. ओके, बघा त्यांनी काय सांगितलेलं की 6,000चा माल खरेदी केलाय पण पुस्तकात नोंदवायचा राहिला. मग आपण नोंदवला, बरोबर, परचेस मध्ये तो नोंदवला म्हणजे ऍड केला त्याला 6,000. आता बघा माल उधारीवर खरेदी केलेला होता मित्रांनो. माल जो आहे तो आपण उधारीवर खरेदी केलेला होता. तर उधारीवर खरेदी केलेला जो माल आहे तो आपण काय करतो, उधारीवर खरेदी केलाय म्हणजे त्याचे पैसे आपल्याला द्यावे लागतील, बरोबर आहे. उधारीवर खरेदी केलाय म्हणजे त्याचे पैसे आपल्याला द्यावे लागतील. तर जनरली याला हे जे क्रेडिटर्स आहेत ना यात ऍड करावे लागतील, पण असू द्या खाडाखोड नको, म्हणून आपण याला काय करूया, सेपरेट लिहूया. असं अनरेकॉर्डेड लिहा, अनरेकॉर्डेड परचेसेस, अनरेकॉर्डेड परचेसेस अमाऊंट आहे 6,000. बघा माल उधारीवर खरेदी केलाय याचा अर्थ आपण त्या दुकानदाराला पैसे देणं लागतो, बरोबर. याचा अर्थ आपण त्या दुकानदाराला पैसे देणे लागतो. मग आपण जर पैसे देणं लागतो दॅट मीन्स ते आपलं देणं आहे, कर्ज आहे. आणि कर्ज कुठं लिहितो, तर कर्ज आपण लिहितो मित्रांनो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला. म्हणून याचा जो दुसरा इफेक्ट आहे तो आपण लिहिलेला आहे बॅलन्स शीटला लॅबिलिटी बाजूला. तर आय होप ही ऍडजस्टमेंट कळाली असेल. दोन्ही इफेक्ट तुम्ही केला असेल. पहिला परचेस मध्ये आपण ऍड केला, दुसरा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला आपण त्याला रेकॉर्ड तिथं केलेलं आहे. ओके, सो ही ऍडजस्टमेंट आपण कव्हर अप केलेली आहे. तर आता एक चूक झाली, मगाशी जस्ट मिस्टेक झाली का मुलांना सांगितले मला अथर्वनी. जस्ट बघा ऍक्च्युली इथं आउटस्टँडिंगची जी ऍडजस्टमेंट केली ना ती किती रुपये आहे ते, तर ते अमाऊंट आहे 800 रुपये, बरोबर. तर याचा दुसरा इफेक्ट जो आहे ना तो मी इथं 800 लिहायला पाहिजे, तो मी चुकून इथं 3600 लिहिलंय. तर हे चुकलंय माझं, तर मी त्याला खोडतोय. ऍक्च्युली 800 लिहायला पाहिजे, चुकून बोलण्याच्या ह्याच्यामध्ये मिस्टेक झाली. 800 रुपये, तर इथं सगळ्यांनी करेक्ट करा 800 रुपये. सगळ्यांनी करेक्ट करा. इन केस माझ्यामुळं बरोबर लिहिताना चुकलं असेल तुमचं तर त्याला खोडून तिथं करेक्ट करा 800 रुपये. ही तिथं मिस्टेक आहे. अथर्व बाळा एवढंच आहे ना रे, अजून काही नाही आहे ना, आता क्लिअर आहे ना हे अथर्व. तर आय होप हे तुम्हाला समजलं असेल, क्लिअर असेल. लास्टची आत्ताची केलेली ऍडजस्टमेंट जी आहे ती. ओके, येस, ठीक आहे मित्रा. ओके, जाऊया पुढं. लास्ट ऍडजस्टमेंट पण आपण सगळी कव्हर अप केलेली आहे. यस श्वेता, एक ऍडजस्टमेंट हिडन ऍडजस्टमेंट राहिलेली आहे ती इथं आहे बघा. ऍडव्हर्टिजमेंट जे आहे त्याला कंसात लिहिले 2 वर्ष, बरोबर. बघा बाळांनो, एक सिंपल गोष्ट मी तुम्हाला सांगतो. हे जे फायनल अकाउंट आपण बनवतो ना, हे जे फायनल अकाउंट आपण बनवतो ते मित्रांनो एका वर्षाच्या हिशोब आणि एका वर्षाच्या उत्पन्न आणि खर्चावर आपण ते बनवत असतो, बरोबर. एका वर्षात जे काही खर्च झाले, उत्पन्न झालं, त्याच्यावर आपण फायनल अकाउंट हे बनवत असतो. हा झाला पहिला पॉईंट. आता हे वर्ष सुरू कधी होतं, तर मित्रांनो आपलं जे वर्ष आहे अकाउंटिंगचं ते 1 एप्रिलला सुरू होतं आणि ते 31 मार्चला संपतं. मग हे जे 1 वर्ष आहे या 1 वर्षामध्ये जे काही तुमचे खर्च आहेत, जे काही तुमचे इन्कम आहेत त्यावर आधारित आपण अकाउंटिंग करत असतो. ओके, त्यावर आधारित आपण अकाउंटिंग करतो. मग आता 1 एप्रिलच्या मागचं जे काय असतं ना त्याला म्हणतात बाळांनो प्रिव्हियस इयर मधलं. ओके, त्याला म्हणतो आपण प्रिव्हियस इयर म्हणजे मागचं वर्ष. आणि 31 मार्च नंतर जे असतं ना मित्रांनो त्याला आपण म्हणतो नेक्स्ट इयर, पुढचं वर्ष. ठीक आहे, तर आपण अकाउंटिंग करत असताना मागच्या वर्षातलं सुद्धा, एक सेकंड, आपण अकाउंटिंग करताना मागच्या वर्षातलं काहीही धरत नाही आणि पुढच्या वर्षातलं सुद्धा काहीही विचारात घेत नाही. फक्त आणि फक्त आत्ताचं जे करंट इयर आहे, सध्याचं जे चालू वर्ष आहे ज्याच्यासाठी तुम्ही अकाउंटिंग करताय म्हणजे 1 एप्रिल पासून ते 31 मार्च पर्यंत त्यातलेच सगळे एक्सपेन्सेस आणि इन्कम आपण विचारात घेतो आणि त्यावरनं आपण आपलं अकाउंटिंग हे करतो. आता हे सांगाय मग विषय म्हणजे हे सांगाय मग कारण काय, तर ऍडव्हर्टिजमेंट जी आहे ज्याची अमाऊंट 4,000 आहे तिथं कंसात काय लिहिले, 2 वर्षासाठी त्याचे पैसे दिलेत. ओके, दॅट मीन्स ऍडव्हर्टिजमेंटचे पैसे या वर्षाचे पण दिलेत आणि या वर्षाचे पण दिलेत आणि टोटल किती दिलेत, तर टोटल दिलेत तुम्हाला त्यांनी पैसे म्हणजे टोटल पेमेंट केलेलं आहे बाळांनो 4,000.
4,000 2 वर्षासाठी. ओके, म्हणजे एका वर्षाची किती असतील 2,000, बरोबर. एका वर्षाचे आपले किती असतील 2,000. तर हे जे 2,000 आहेत ना, हे सध्याचे आहेत आणि 2,000 आपण कुठले दिलेत, पुढचे दिलेत. तर पुढचे दिलेत त्याला आपण विचारात घेत नाही. त्यामुळे मित्रांनो, जे पुढचं काही दिलेलं असतं ते काल पण मी बोललो की जर पुढचं काही दिलं असेल तर त्याला आपण प्रीपेड म्हणतो. तर यानुसार याला प्रीपेड म्हणलं की आपण लेस करायचंय ऍडव्हर्टिजमेंट मधून. तर याला लिहा लेस प्रीपेड 2,000. लेस प्रीपेड अमाऊंट आहे 2,000. लेस प्रीपेड बघा, आउटस्टँडिंग दिसलं रे दिसलं की ऍड करायचं, प्रीपेड दिसलं की तिथं लेस करायचं. कायम लक्षात ठेवा, आउटस्टँडिंग दिसलं की ऍड करायचं, प्रीपेड दिसलं की लेस करायचं. लक्षात ठेवा, पुढच्या सगळ्या टॉपिक्स मध्ये हे लॉजिक लागणार आपल्याला आहे. ओके, तर प्रीपेडचा दुसरा इफेक्ट मित्रांनो येतो बॅलन्स शीटच्या असेटला. तर बॅलन्स शीटच्या असेटला लिहा प्रीपेड ऍडव्हर्टिजमेंट अमाऊंट आहे 2,000. हा झाला दुसरा इफेक्ट. प्रीपेड ऍडव्हर्टिजमेंट अमाऊंट आहे 2,000. पहिला इफेक्ट तिकडनं लेस केलं, दुसरा इफेक्ट आपण इकडे बॅलन्स शीटला ऍड केलेला आहे. तर आय होप प्रॉब्लेम सगळा आपला झालेला आहे. क्लोजिंग राहिले, क्लोजिंग करूया. जस्ट मला एकदा तुम्ही झाला असेल, कळालं सगळं आहे का, एवढं कन्फर्मेशन द्या सो दॅट मी क्लोजिंगला सुरुवात करतो. सगळ्यांनी सांगा जर समजलंय का तुम्हाला ऍडजस्टमेंट सगळ्या. येस, आदित्य, सानिका, श्रुती, शीतल, हर्षदा, श्वेता, प्राची, शैलजा, अनिशा, गायत्री, सानिका, अनु जाधव, सानिया, अस्मिता, साक्षी, श्रुती, सानिका, अथर्व. तर ऑलमोस्ट सगळ्यांना समजलेलं आहे. ओके, व्हेरी गुड. काही मित्रांनो ऍडजस्टमेंट अशा आहेत ना की ज्या रिपिटेटिव्ह झाल्यानंतर एक दोनदा तीनदा होतील, त्यानंतर तुम्हाला त्या प्रॅक्टिसनी समजतील. सगळ्या गोष्टी वन ऍट अ सिंगल टाइम मध्ये समजत नाहीत. तर बऱ्यापैकी तुम्हाला फार चांगल्या पद्धतीने तुम्ही सध्या हे करता आहात. खूप चांगली गोष्ट आहे. तर आपण पुढे बघूया कशा पद्धतीने आता काम आपण म्हणजे जसजसे प्रॉब्लेम होतील त्या पद्धतीने तुम्हाला आणि हे जास्त चांगल्या पद्धतीने तिथं समजेल. 5 प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगितलेत, विसरू नका. 5 प्रॉब्लेम कंटिन्युअसली करा सो दॅट तुम्हाला फायनल अकाउंट मध्ये ऑब्व्हियसली तिथे हे होईल. क्लोजिंग करायचं मित्रांनो. क्लोजिंग करताना पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट आपण क्लोज करतो. बघा अकाउंट मध्ये कोणती साईड मोठी येते, डेबिट साईड मोठी येते का क्रेडिट साईड. मला असं दिसतंय की क्रेडिट साईड मोठी येईल इथं. क्रेडिट साईडला बघा अमाऊंट मोठ्या दिसत आहेत लाखामध्ये. तर जरा बघा टोटल किती येते क्रेडिट साईडची. ओके, क्रेडिट साईड मध्ये 140 आणि 88. अठ्ठ्याण्णव 12 ने 13. ₹2,33,000 येते माझी. स्नेहा, गायत्री 39, अनु 2,33. अनुची तर 2,33 आलंय. पुस्तकात किती आलंय? 2,39 आले. 48,000. सानिका, कोणती पुढची उत्तर सांगता का तुम्ही? एक सेकंड थांबा. एक सेकंड. पुस्तकात काहीतरी मिस्टेक आहे त्यामुळे तसं झालेलं आहे. पुस्तकात काहीतरी मिस्टेक आहे. पुस्तकात बघा, मी सांगतो काय मिस्टेक आहे तुम्हाला. जस्ट आहे तसं फॉलो करा. नाही, हर्षदा, सानिका, शीतल, सानिया उत्तर दिलीत तुम्ही, ठीक आहे. जस्ट बघा पहिल्यांदा आहे आपली टोटल, कंटिन्यू करा घेऊन. मी सांगतो काय मिस्टेक आहे, कळालं मला. 1,40,000. 2,33 आपली बरोबर आहे. तर 2,33 येते. डेबिटची किती येते बघा. डेबिटची किती येते बघा. 89, 48, 3, 36, 1 आणि 8. ठीक आहे, करा टोटल करा. डेबिटची किती येते बघा. सृष्टी बरोबर आहे. 2,33 ज्यांचं आलंय ते बरोबर आहे. 89,500 जस्ट 48,000 प्लस 3,000 प्लस 3,600. पुस्तकात एक मिस्टेक आहे, त्याला इग्नोर करा. 3,600 प्लस 1 प्लस 800. 1,45,900 येतात. येस, 1,45,900 येतात.
डेबिटचे. यस ऋतुजा, अनु, सृष्टी, अथर्व, स्नेहा बरोबर आहे. तर त्याला वजा करा मित्रांनो. 1,45,900 ला वजा करा. 1,45,900 ला वजा करा किती मधनं? 2,33,000 मधनं. 2,00,000 0 9 आणि 1 10 इथं झाले 6 आणि 7 13 इथं झाले 5 5 आणि 5 10 आणि 3 13 म्हणजे 8 13 म्हणून 87,100 रुपये येतात. यस ऋतुजा, अथर्व बरोबर आहे. गुड. चलो तर इथं आपला प्रॉफिट, ग्रॉस प्रॉफिट राहतोय 87,100. सगळ्यांनी लिहून घ्या, कॅल्क्युलेशन ज्यांनी केलेली नाही त्यांनी. 87,100 रुपये याला म्हणा मित्रांनो, हे उत्तर आहे आपलं ट्रेडिंगचं. याला लिहा ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट. स्नेहा बरोबर आहे. हे उत्तर आहे आपलं पहिलं ट्रेडिंग अकाउंटचं. ग्रॉस प्रॉफिट. ओके. याचा दुसरा इफेक्ट मित्रांनो करायचा. याचा दुसरा इफेक्ट तुम्हाला करायचा आहे इकडं पीएलच्या क्रेडिटला. याचा दुसरा इफेक्ट करायचा आहे पीएलच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट 87,100 बाय ग्रॉस प्रॉफिट 87,100. आणि आता पीएल ची टोटल करा. पीएल ला बघा क्रेडिट बाजू मोठी येईल, तर क्रेडिटची टोटल सगळ्यांनी करा. पीएलच्या क्रेडिटची 87 अधिक 1 88,300 रुपये येतील. 88,300 रुपये तिथे येतील. ओके. तर बरोबर आहे मोनू ठाकरे. ओके. तर आता डेबिटची करा. 3 आणि 2 5 5 आणि 1 6 6 आणि 2 8. सी कॅमेरा ऑफ ठेवा, कॅमेरा ऑफ ठेवा. आदित्य कॅमेरा ऑफ ठेवा बघा. येस किती येते? 3 आणि 2 5 5 आणि 1 6 6 आणि 2 8 8 आणि 4 12 आणि 1 13 13 आणि 2 15 15 आणि 4 19. तर मेजर येतात 19,000. ओके. त्यानंतर हे 300 400 500 400 900 900 1000 1400 म्हणजे ते आले 1400. आणि त्यानंतर 966 21,366 रुपये येतात डेबिटची माझी. तुमची येते का बघा, कोणी केले का? यस अनु बरोबर आहे. 21,366. ओके. डेबिटचे ते 21,366. तर आता बाळांनो 88,300 मधून 21,366 वजा करा. अस्मिता बरोबर आहे. ओके. तर हे वजा करा. 6 आणि 4 10 इथं झाले 7 आणि 3 10 इथं झाले 4 13तनं 4 गेले 9 10 11 12 13 9 राहतील. इथं झाले 2 6 राहतील. इथं पण 6 66,934. मोनू ठाकरे बरोबर आहे. अनु बरोबर आहे. 66,934 रुपये हा राहतोय बाळांनो प्रॉफिट. हा इथं लिहा या पद्धतीनं 66,934. स्नेहा बरोबर आहे. याला लिहा टू नेट प्रॉफिट. हा दोघांचा आहे. एक आहे यामध्ये रुचा, दुसरी आहे यामध्ये जुईली. ओके. सानिका उत्तर बरोबर आहे. अस्मिता बरोबर आहे. 66,934. मी तुम्हाला दाखवते कॅल्क्युलेशन करून इथं. तर झालेलं असेल सगळ्यांचं इथंपर्यंत. तर जस्ट एक बघा, एक पॉइंट तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचा मला आहे. इथंपर्यंत झालंय का बघा. या पद्धतीने तुम्ही लिहिलंय का नेट प्रॉफिट 66,934. ओके. तर बघा मला वाटते झालं असेल सगळ्यांचं एवढं लिहून. तर जस्ट बघा की यांनी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे. यांनी पहिल्यांदा एक पॉइंट इथं क्लिअर केला. प्रॉब्लेम जेव्हा सुरुवात झाला आपण त्यावेळेला, की काय होता की जे पार्टनर्स आहेत ते पार्टनर शेअर प्रॉफिट अँड लॉस ॲज पर कॅपिटल रेशो. ओके.
पार्टनर्स जे आहेत ते आपलं प्रॉफिट लॉस कसं शेअर करतात, तर ते कॅपिटलच्या रेशोमध्ये शेअर करतात. आता यांचं कॅपिटल किती आहे, यांचं कॅपिटल किती आहे, तर इथं तुम्हाला कॅपिटल दिले, पहिल्याचा आहे 80, दुसऱ्याचा आहे 40. याचा रेशो कसा काढायचा, तर हे तुम्ही शिकलेला आहात शाळेमध्ये. 80,000 आणि 40,000 याचा रेशो कसा काढायचा, तर बघा मी पुन्हा एकदा तुम्हाला जस्ट रिव्हिजन करतो. याचा रेशो कसा काढायचा बघा. तर ज्या वेळेला असे दोन पॉईंट म्हणजे अंक दिलेत, रेशो काढायला सांगितलंय, त्यावेळेला कॉमन बघा, पहिला कॉमन खोडून टाका. ही 3 शून्य इथं कॉमन आहेत, इथं पण कॉमन आहे, हे मी कॅन्सल केलं. हे शून्य पण आणि हे शून्य पण कॉमन आहे, हे पण कॅन्सल केलं. राहतात माझ्याकडे 8 आणि 4. कशानं भाग जाईल 8 आणि 4 ला, पहिले 2 न घालूया, सोपं. 4 दुनी 8, 2 गुणिले 2 4. तर आता राहिले 4 आणि 2, पुन्हा एकदा 2 नि घालूया, बे दुनी 4, बे एकी बे. म्हणजे इथं आपला रेशो राहिला किती, 2:1. ओके, इथं रेशो किती मित्रांनो आपला राहिला, 2:1. ओके, तर आता हा जो 2:1 रेशो आलाय, याला प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करायचं तुम्हाला 66,934 ला. जरा बघा मित्रांनो, महत्वाचा आहे. 66,934 हा दोघांचा प्रॉफिट आहे. याला तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे 2:1 मध्ये. आता कसं करायचं हे, तर हे पण बघा, पहिल्याचा आहे 2, दुसऱ्याचा आहे 1. 2 अधिक 1 घ्यायचं खाली, इथं 3, इथं पण खाली घ्यायचं 3. कळालं तुम्हाला. छेद स्थानी काय करायचं, या दोघांची टोटल करायची, 2 अधिक 1 येतात 3. तर इथं खाली लिहिलं, पहिल्याच येईल मग 2/3, दुसऱ्याच येईल 1/3. म्हणजे पहिला कोण आहे, रुचा आहे, दुसरी आहे कोण, जुईली. ओके, 3 भाग घालो तुम्ही याला, 3 एके 3, 3 दुनी 6, 3 दुनी 6, 3 त्रिक 9, 3 एके 3, परत इथं 3 एके 3 आणि 1 4, आणि राहतात 1 3 त्रिक 9, म्हणजे किती येतात हे 66. तर हे मित्रांनो येतात 22,311.33 असे येतात. हे 0.33 जाऊ, सोडून द्या, हे एवढं बघा. पहिल्याचं बघूया, 22,311 घेऊ आणि याला 2 ने गुणायचं आहे परत तुम्हाला. 2 एके 2, 2 एके 2, 3 दुनी 6, 2 गुणिले 2 4, 2 गुणिले 2 4. तर पहिल्याचा किती येतो, 44,622. ओके, पहिल्याच येतो 44,622. आता दुसऱ्याचा काय करूया, की 44,622 ला 66,934 मधनं वजा करूया, म्हणजे दुसऱ्याचा शेअर ऑटोमॅटिकली तिथे राहील. 4तनं 2 गेले, राहिले 2. 3तनं 2 गेला, राहिला 1. 9तनं 6 गेले, राहिले 3. 6तनं 4 गेले, राहिले 2. 6तनं 4 गेले, राहिले 2. म्हणजे पहिल्याचा किती येतो आणि दुसऱ्याचा किती येतो हे तुम्हाला इथं समजते का बघा. 44,622 येते पहिल्याचं, आणि दुसऱ्याचं येते मित्रांनो 22,312 रुपये. तर हे मित्रांनो आपण डिस्ट्रीब्युशन केलंय कॅपिटल रेशोनुसार. जनरली या पद्धतीनं विचारलेलं नसतं. कॅपिटल रेशोनुसार याची प्रोबॅबिलिटी फार कमी आहे, तरी सुद्धा प्रॉब्लेमचा भाग आहे, तो आपल्याला कव्हर केलाच पाहिजे, म्हणून आपण तो इथं कव्हर केलेला आहे. तर हे कॅल्क्युलेशन आता जे मी तुम्हाला करून दाखवलं हे समजलं का बघा. ज्यांना कोणाला लिहून घ्यायचं आहे त्यांनी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुमच्याकडे ते राहील. सॉरी, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या ज्यांना कोणाला हे लिहून परत घ्यायचं आहे त्यांनी. तुम्हाला हे कॅल्क्युलेशन समजलं का, एकदा सांगा मला. प्रतीक हो म्हणतोय, आदित्य परत सांगा. सांगतो, काय हरकत नाही. प्रतीक येस, बोला बोला, बाकीच्यांनी बोला. सानिका समजलंय, अथर्व कुलकर्णी समजलंय, साक्षी समजलंय, सृष्टी प्रगती समजलंय, हर्षदा परत सांगा, सांगूया. ऋतुजा, स्नेहा, अस्मिता, प्राची, शीतल, अनिशा, मोनू, अथर्व, शैलजा, श्रुती महाडिक, सानिका सूर्यवंशी नाही समजलं, गायत्री समजलंय. ओके ठीक आहे, काही लोकांना बऱ्याच लोकांना समजलंय, अनु जाधव समजलंय, तर काही लोकांना समजलेलं नाही असं दिसतंय. काय हरकत नाही, आपण पुन्हा एकदा समजून मी तुम्हाला सांगतो. बघा पहिल्यापासून काय केलं आपण. तर पहिल्यांदा त्यांनी काय दिलंय, की जे पार्टनर्स आहेत ते आपला प्रॉफिट आणि लॉस जो आहे तो त्यांच्या कॅपिटल नुसार शेअर करतात, असं तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेलं होतं. बघा इथं मी याला येलो कलर मध्ये हायलाइट केलं होतं, पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. पण ठीक आहे, मग आता कॅपिटल किती दिले, तर पहिल्याचं कॅपिटल तुम्हाला दिले 80,000, दुसऱ्याचं दिले 40,000. यांचा रेशो काढायचा आहे. मग रेशो काढताना कॉमन जे आहे ते पहिला डिलीट करा. कॉमन हे 3 शून्य इकडे पण आहेत, इकडे पण आहेत, काढून टाकलं. हे 1 शून्य पण काढला, हा 1 शून्य पण इथला काढला. आता संख्या राहिली इथं 8 आणि इथं राहिली 4. याला भाग किती न जाईल, तर इथं 2 न घालवला. लेट्स से बे चोक 8, बे धुनी 4,
परत 2 जातोय, बे दुनी 4, बे की बे, म्हणजे आपला रेशो किती आला 2:1. ठीक आहे, 2:1 हा त्यांचा आला रेशो. आता हा जो 2:1 रेशो आहे याला म्हणजे अंशात आणि छेदात कसं लिहायचं, तर पहिल्याचा अंश आहे 2, दुसऱ्याचा अंश आहे 1. हे झालं पहिली गोष्ट. आता 2 अधिक 1 याची टोटल करायची आणि इथं छेदस्थानी लिहायची 2/3 आणि 1/3. ठीक आहे, तर हे झाले आपले रेशो. हा झाला रुचाचा, हा झाला जुईलीचा. आता मित्रांनो इथं प्रॉफिट आपला किती आहे टोटल, तर प्रॉफिट आपला आहे 66,934. हा दोघांचा प्रॉफिट आहे. तर या दोघांच्या प्रॉफिटला मी जस्ट इथं कॅल्क्युलेशन केलं, 66,934 गुणिले 2/3, 66,934 गुणिले 1/3, तर आपल्याला ही उत्तर मिळाली. आता हे काय समजून सांगायची गोष्ट नाही आहे, इट इज जस्ट अ कॅल्क्युलेशन. गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी तुम्हाला करता येते. त्यानुसार जस्ट आपण हे केले. कॅल्सीवर तुम्ही क्रॉस चेक करू शकता उत्तर आपलं पुन्हा. तर हे उत्तर आपल्याला इथं फायनली मिळाले. तर एक सिंपल भाग आहे, फार काय अवघड यामध्ये नाहीये. तर पहिल्याचा लिहून घ्या, 44,622 लिहून घ्या. पहिल्याचा लिहा 44,622 आणि दुसऱ्याचा लिहा 22,312. दुसऱ्याचा लिहा 22,312. हे उत्तर आहे मित्रांनो नेट प्रॉफिट. पीएल अकाउंट आपण क्लोज केलं, नेट प्रॉफिट आपल्याला मिळाला. आता आपण याचा डबल इफेक्ट करूया. दुसरा इफेक्ट त्याचा मित्रांनो केला जातो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. तर सगळ्यांनी लिहा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय, इथं लिहा बाय नेट प्रॉफिट. बाय नेट प्रॉफिट अमाऊंट आहे 44,622. पहिल्यांदा लिहा 44,622. दुसऱ्यांदा लिहा, दुसऱ्याची आहे 22,312. ओके, सो गाईज आपण हे क्लोज करायचं आहे आता. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बघा, इथं डेबिट मोठी येते का क्रेडिट? क्रेडिट ऑब्विसली मोठी येईल. 8 आणि 4 12 म्हणजे 1,20,000 आणि 4 24,000. 1,24,622. तेच मी इथं लिहितो 1,24,622. 24 मधनं वर 3 वजा करा तर 21 राहतील. 21, 22, 23, 24. यस, तर इथं राहतील 1,21,622. हे झालं पहिल्याचं. दुसऱ्याचं 4 आणि 2 6 म्हणजे हे 62,312. 62,312. 62 मधनं 2 गेले, हे 60,000 राहतील 312 रुपये. 60,312 रुपये. याला लिहा टू बॅलन्स सीडी कॅरीड डाऊन. आणि ही आहेत पार्टनर्स कॅपिटल अकाउंटची आपली उत्तरं. याला मित्रांनो आपण म्हणतो काय, हे आहे आपलं काय, तर कॅपिटल. हे आहे मित्रांनो तुमचं कॅपिटल. ठीक आहे, कॅपिटल इथं लायबिलिटी बाजूला आपण लिहितो. तर ज्यांचं झालंय त्यांनी कॅपिटल लिहा 1,21,622. दुसऱ्याचा आहे 60,312. 2 अधिक 2 4, 2 अधिक 1 3, 6 आणि 3 9, 1 0, 6 आणि 2 8. हे एक आहे तसं म्हणजे 1,81,934 येतील बॅलन्स शीटला, कॅपिटलला, आउटरला. ज्यांचं सगळं पोस्टिंग झालेलं आहे, यस हर्षदा समजलं, प्रतीक ओके, ज्यांचं झालेलं आहे सगळं त्यांनी बॅलन्स शीटच्या दोन्ही बाजूंची टोटल करायला घ्या. त्यांनी बॅलन्स शीटच्या दोन्ही बाजूंची टोटल करा. टोटल जर समान आली तर आपला प्रॉब्लेम बरोबर आहे. आवाज वगैरे येतोय ना रे माझा? आवाज वगैरे तुम्हाला काही इश्यू आहे का आवाजामध्ये? सानिका, स्नेहा, ओके ठीक आहे. आवाज येतोय ना माझा? काही इश्यू नाही आहे ना आवाजामध्ये आता? यस प्रतीक हो येतोय म्हणतोय. स्नेहा नाही, मग हे कसं कळालं? गायत्री, अनिशा कोळेकर येतो म्हणते, सानिया मगदूम येतो म्हणते.
सानिका येतो आहे, ओके. श्रुती येतोय, ओके. काही थोडेसे रेंजचे इश्यू असतात. शीतल येतोय म्हणते, काय हरकत नाही. प्राची येतो म्हणते, चलो ठीक आहे, काय हरकत नाही. टोटल करा बाळांनो, कोणीतरी उत्तर दिलं होतं इथं. गायत्री 2,22,734 चेक करूया गायत्री. प्लस 22,000 2,22,734 लॅबिलिटी येते गायत्री, तुझं बरोबर आहे. 23,000 प्लस 38,000 प्लस 58,900 प्लस 12,834 प्लस 88 प्लस 2,000 2,22,734. यस, 2,22,734 ने हा प्रॉब्लेम टॅली होतो. यस, तर हा प्रॉब्लेम आपला इथे टॅली झालेला आहे. बरेच लोक आहेत, मोनू, प्रांजली, हर्षदा, अस्मिता, सानिका सूर्यवंशी, मुस्त सानिका, अनु जाधव, साक्षी, सगळ्यांनी उत्तरं जी बाळांनो दिलेली आहेत ती बरोबर आहेत. प्रतीक, यस, ठीक आहे मित्रांनो. तर बाळांनो प्रॉब्लेम आपला कव्हर झालेला आहे पूर्णपणे. ज्यांना कोणाला टोटल प्रॉब्लेमचा हा स्क्रीनशॉट पाहिजे ते स्क्रीनशॉट काढू शकता.